प्राजू लहानपणापासून तिच्या आजी आजोबांजवळ राहत होते. आजी बाबांपेक्षा जवळचं म्हणजे तिचे आजी आजोबा होते. कांताबाईंचं आणि दादाभाऊ तात्यांची एकुलती एक ही नात होती. प्राजू लहानपणापासून शाळेमध्ये हुशार असल्यामुळे तिचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं. आणि तिची आजी सतत म्हणत राहायची, प्राजू बाळा, तू डॉक्टर झाल्यावरती तुझ्या आजोबांना बरं कर. प्राजू देखील हो म्हणायची. आता खेळणारी प्राजू ही खूप मोठी झाली होती. 12वीचे शिक्षण झाल्यानंतर प्राजू ही रशियाला डॉक्टर होण्यासाठी जाणार होती. आजी आजोबा मात्र खूप रडत होते, आमची प्राजू आम्हाला सोडून जाणार. मात्र प्राजूचे स्वप्न असल्यामुळे तिलाही जावं लागणार होतं. तिने आजी आजोबांना सांगितलं, आजी बाबा, मी असं जाते आणि असं येते, तुम्ही माझी येण्याची वाट पहा. मी डॉक्टर झाल्यावर तुम्हाला खूप मोठा अभिमान वाटेल आणि मला आपल्या आजोबांचं नाव खूप मोठं करायचं आहे, म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यानंतर प्राजू रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी गेली होती. काही दिवसातच तिने तिचे MBBSचे शिक्षण पूर्ण केले. आता ती आपल्या भारत देशामध्ये येण्याच्या तयारीत आहे. भारतातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची डॉक्टर म्हणून नेमणूक झाली. प्राजू 5 वर्षानंतर भारतात जाणार असल्यामुळे ती भारतात जाण्यास खूप उत्सुक असते. ती पटकन तिची पॅकिंग करून भारतात जाण्यासाठी निघून जाते. फ्लाईटमध्ये बसताना ती आपल्या कुटुंबाचा विचार करते. तिला आपल्या आजी आजोबांची खूप आठवण येते. तिला तिच्या आईवडिलांचीही आठवण येते. प्राजू तिच्या आजी आजोबांची खूप लाडकी होती, कारण तिची आजी तिच्यावर खूप प्रेम करायची. तिच्या सर्व हट्ट इच्छा पूर्ण करायची. आजी तिची प्रत्येक गोष्ट ऐकायची. प्राजू आणि आजीचं एक वेगळंच नातं होतं, थोडंसं खोडकर आणि प्रेमाचं. प्राजूला आजही तो दिवस आठवतो जेव्हा तिला वाचवण्यासाठी आजीने आईचा ओरडाही खाल्ला होता. थोडक्यात सांगायचे झाले तर तिचे आजोबा दादाभाऊ आणि आजी कांताबाई यांच्या नातीवर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम होते. प्राजू परदेशात जात असताना आजीला आठवडाभर अन्न गोड लागले नाही की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत. कारण घरात प्राजू एक होती, ज्यामुळे आजीला घरात तिचा आधार आणि आनंद वाटायचा. आजी प्राजूला म्हणायची, बाळा, तू परदेशात गेलीस तर मला या घरात करमणार नाही. तुझ्याशिवाय मी कसं जगणार? तू लवकर तुझा अभ्यास पूर्ण करून ये. तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते, म्हणून तू जेव्हा डॉक्टर बनून भारतात परत येशील तेव्हा सर्वात आधी तुझ्या आजोबांचे उपचार कर. प्राजू देखील आजोबांना मिठी मारते आणि म्हणते की मी लवकरच डॉक्टर बनून परत येईल आणि आजोबांना पूर्ण बरं करेल. काळजी करू नकोस आजी, असं म्हणत प्राजू परदेशात जाण्यासाठी तयार होते आणि परदेशात जाते ही. 5 वर्ष रशियामध्ये शिक्षण घेऊन आज ती भारतात परतत आहे, तेही भारतामधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून. इकडे दादाभाऊ तात्यांची तब्येत आज बरी नव्हती, त्यामुळे ते पत्नी कांताबाईंना सोबत घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात जातात. 5 रुपयांचा केस पेपर काढून ते डॉक्टरांना दाखवतात. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की तुमचा BP खूप वाढला आहे, मी काही औषधे तुम्हाला लिहून देतो, ते तुम्ही घ्या. डॉक्टर बोलतात, मी तुम्हाला फक्त सरकारी औषधे लिहून देतो, ती स्वस्त देखील आहेत, ती तुम्ही आरामात विकत घ्याल. कारण सरकारी दवाखान्यामध्ये असलेले डॉक्टर दादाभाऊ तात्यांना चांगलेच ओळखत होते आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीचीही परिचित होते. दादाभाऊ तात्या डॉक्टरांचे आभार मानतात, परंतु चिठ्ठी घेतात आणि बाहेरून औषधे विकत घेतात. एका हातात औषध आणि काठी धरून आणि दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात. ते रिक्षाची वाट पाहत असतात. तेव्हा कांताबाई वर आकाशाकडे बघत तर दादाभाऊ तात्यांना म्हणते, पाऊस पडेल असं वाटत आहे, सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, चला लवकर रिक्षा घेऊन घरी जाऊयात, नाही तर आपण दोघेही भिजू आणि आपली तब्येत बिघडेल. तेव्हा त्यांना दुरून एक रिक्षा येताना दिसली. कांताबाईंनी रिक्षाला हात दाखवत आवाज देतात. दोघेही रिक्षामध्ये बसून घराकडे निघतात. रिक्षामध्ये बसताच जोरदार पाऊस सुरू होतो. पाऊस पाहताच दादाभाऊ तात्या कांताबाईंना म्हणतात, तुला आठवते का कांता, तुला पाऊस किती आवडायचा तो? 2दा तरी भिजायचीस, पण आता आपले वय झाले आहे, आता पावसाची भीती वाटते की आपण कुठे आजारी नको पडायला. बोलता बोलता त्यांचं घरही समोर येतं. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता खूपच छोटा आहे, त्यामुळे तिथे रिक्षा जाऊ शकत नाही. त्यांना पायीच जावे लागणार होते.
त्यामुळे दोघेही त्यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावरच उतरतात. मुसळधार पाऊस पडत आहे, परंतु त्यांना घरीही पोचायचे आहे. दादाभाऊ तात्यांनी घेतलेली औषधं भिजू नये म्हणून कांताबाईंनी ती औषधे पदरामध्ये गुंडाळली आणि पतीचा हात धरून घराकडे चालू लागतात, जेणेकरून ते पाय घसरून पडू नयेत. त्यामुळे त्या पतीचा हात धरून हळूहळू चालत होत्या. घराबाहेरच्या पडवीत बसलेली त्यांची सून दुरूनच सासू सासऱ्यांना एकमेकांच्या हातात हात धरून पावसात सोबत येताना पाहते आणि पती दीपकला हाक मारते की बघा, या म्हातारपणात ही तुमचे आई बाबा कसे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करत जगाला दाखवत आहेत. दोघे पावसात भिजत एकमेकांचा हात धरून चालत आहेत. अहो, त्यांना अजिबात लाज वाटत नाही का म्हातारपणात ही असे करताना? शेजारचे 4 लोक पाहतील तर काय बोलतील? दीपकही रागाने हे सगळे पाहतो आणि म्हणतो की आज आईबाबांना पाहतोच मी आणि नीट समजावूनही सांगतो की या परिसरात आमची खूप इज्जत आहे. आमची पूर्ण इज्जत मातीमोल करायची ठरवली आहे का यांनी? हे दोघे म्हातारपणातही हातात हात घालून चालत आहेत. त्यांना लाज वाटत नाही का? पण त्यांची सून आणि मुलगा या दोघांना एवढी छोटीशी गोष्ट समजत नव्हती की त्यांच्या आईवडिलांनी प्रेमासाठी नाही तर एकमेकांचा आधार देण्यासाठी हातात धरला आहे की पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून. दादाभाऊ तात्या आणि कांताबाई जेव्हा घरात येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो, घरात सून आहे, नातवंड मोठी झाली आहेत, तरीही तुम्ही प्रेमाचे असे चाळे करत संपूर्ण परिसरात अभिमानाने फिरत आहात. कांताबाई आपल्या मुलाला सांगतात की मी तुझ्या वडिलांचा हात यासाठी पकडला होता की ते पावसात पाय घसरून पडायला नको. तुला तर माहीतच आहे ना, मागच्या वेळेस ते जेव्हा पडले होते तेव्हा 7 महिने बरे झाले नव्हते. सगळं काही त्यांचं जाग्यावर मलाच करावं लागलं होतं आणि आता तर खूप वय झालं आहे. पडले तर त्यांचं काही करायच्याऐवजी अजून काय होईल सांगता येणार नाही. आणि बाळा, मी तुला सांगितले होते ना, तुझ्या बाबांना तुझ्या गाडीमधून डॉक्टरांकडे घेऊन जा, परंतु तुला काम आहेस म्हणून नकार दिलास. त्यामुळे त्यांना घेऊन मलाच जावे लागले आणि अचानक मुसळधार पाऊसही सुरू झाला. त्यात माझा काय दोष आहे? असे म्हणून कांताबाई थकलेल्या पावलांनी खोलीमध्ये निघून जातात. दादाभाऊ तात्या त्यांच्या तरुण वयामध्ये गोदरेज कंपनीमध्ये काम करायचे, परंतु आता वय झाल्यामुळे ते रिटायर झाले होते. त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती म्हणून त्यांनी कामही सोडले आहे. या वयात त्यांना चालता फिरता येत नव्हतं आणि त्यांची तब्येतही बरी नसते. दादाभाऊ तात्यांचं त्यांच्या कामामध्ये समाजामध्ये चांगलं वर्चस्व होतं आणि चांगली वागणूक असल्यामुळे चांगले नाव देखील त्यांनी कमावले होते. त्यांनी अक्षयला त्यांच्या कंपनीमध्ये कामाला लावून दिले होते. अक्षयही चांगली कमाई करू लागला होता. दादाभाऊ तात्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व बचत मुलाच्या नावे केली होती आणि उरलेले सर्व पैसे घर बांधण्यासाठी वापरले होते. वृद्धापकाळासाठी त्यांनी एकही पैसा ठेवला नव्हता. आता वृद्धापकाळात त्यांची तब्येत बिघडली असताना त्यांना औषधांसारख्या छोट्या मोठ्या गरजांसाठी मुलगा आणि सून यांच्यासमोर हात पसरावे लागायचे. सुनेने स्वतःसाठी 5 ते 10 हजाराची शॉपिंग करण्यात त्यांना काहीही अडचण वाटत नव्हती, परंतु आईवडिलांवर 500 रुपयेही खर्च झाले तर सून मोठा तांडव करायची आणि ती सासू सासऱ्यांना बोलायची की घरात बसून फक्त खर्च वाढवत आहात, काही वाचवतही नाही आणि काही कमवतही नाही, फक्त आमच्यावर ओझ्या झाला आहात तुम्ही दोघे. एके दिवशी प्रिया अक्षयला सांगते की मी तुमच्या आईवडिलांना खूप कंटाळले आहे, आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. म्हातारे सतत आजारीच असतात आणि सासूबाईंनाही काही काम करता येत नाही. त्या दिवसभर पतीची काळजी घेत असतात. आता मात्र मी त्या म्हाताऱ्यांना खाऊ पिऊ घालणार नाही. तुम्ही असे करा, एकतर त्यांना कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडा, नाही तर घराबाहेर हाकलून द्या. आता मी त्यांना माझ्या घरात ठेवू शकत नाही. त्यांचा मला आता काहीही उपयोग नाही. ते दोघे घरात बसून फक्त खर्च वाढवत आहेत. मुलालाही वाटले की आपल्या आईवडिलांवर पैसे खर्च करणे म्हणजे निव्वळ व्यर्थ आहे. आपण त्यांना आपल्यासोबत ठेवणार नाही, तू काळजी करू नकोस. या दोघांना मी 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढण्याची व्यवस्था करतो. अक्षय त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी पुण्यातल्या एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हालाही चांगल्या डॉक्टरांना दाखवतो.
तुमची तब्येत खूप खराब होत चालली आहे. एकदा तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं तर तुम्ही पूर्ण बरे व्हाल. सून ही मुलासोबत सहमत होऊन म्हणते, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. बाबांना पुण्यातल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवाया म्हणजे त्यांची तब्येत पूर्ण बरी होईल. आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना समजत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांना दाखवण्यासाठी कसे तयार झाले. तो तर मला इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही. मग तो मला पुण्यात कसा घेऊन चालला आहे? त्यावर कांताबाई म्हणाल्या, बाळा, तू तुझ्या वडिलांना एवढ्या लांब घेऊन जाणार आहेस. त्यापेक्षा जवळच्या चांगल्या डॉक्टरांना त्यांना दाखवले तरी ते बरे होतील. त्यावर अक्षय बोलतो, काय बोलतेस आई तू? मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे. तो पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. त्याची मदत घेऊन मी बाबांना मोठ्या डॉक्टरांना दाखवू शकेन. मी त्यांच्याशी सर्व गोष्टींबाबत बोललो आहे. फक्त उद्या निघायची तयारी कर. परवा आपण त्याला भेटणार आहे. तुमच्या कपड्यांचे 2-3 जोड जास्तच जवळ ठेवा, कारण तिथे 3-4 दिवस राहावे लागेल. अक्षयचे हे बोलणे ऐकून कांताबाईंना वाटले की कदाचित आपला मुलगा सुधारला आहे. त्याला वडिलांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळेच तो आपल्या वडिलांना मोठ्या शहरात डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. कांताबाईंनी सुद्धा आनंदाने आपल्या पतीची बॅग भरायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच दिवशी दादाभाऊ, तात्या आणि कांताबाई आपल्या मुलासह सुनेसह पुण्याला निघून जातात. अक्षय त्याच्या आईवडिलांना पुण्यामधील मोठ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. त्या हॉस्पिटलला पाहून कांताबाईंचे डोळे तर पाणवतात. अरे, एवढे मोठे हॉस्पिटल, एवढी मोठी इमारत मी कधी पाहिली नाही. किती मोठे मोठे डॉक्टर आहे आणि नर्सेस फिरत आहे तिथे. अक्षय त्याच्या आईवडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर गार्डनमध्ये एका झाडाखाली बसवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथेच बसा. मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टरांबद्दल माहिती काढून येतो. आणि एवढा मोठा हॉस्पिटल आहे तर नंबर आहे आधी लावायला लागतो. मी नंबर लावून आलोच, तोवर आई बाबा तुम्ही इथेच बसा. असे बोलून अक्षय आणि त्याची बायको प्रिया तिथून निघून जातात. दादाभाऊ, तात्या आणि कांताबाई त्यांचा मुलगा येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांना भेटायला घेऊन जाईल. पण वाट बघता बघता 5 तास उलटून जातात, पण ना सून परत आली ना मुलगा परत आला. आता दादाभाऊ तात्यांना सुद्धा काळजी वाटू लागली. दादाभाऊ तात्या आपल्या बायकोला म्हणजेच कांताबाईंना बोलतात, अगं, मुलांना यायला एवढा का उशीर झाला आहे असेल? तिकडे काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना? एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हटल्यावर ते आपल्याला शोधायचा रस्ता चुकले असतील का? नक्कीच काय झालं असेल तिकडे. मला देखील आता खूप काळजी वाटत आहे. दोघेही आईबाप डोळ्यांमध्ये तेल घालून येणाऱ्या मुलाची आणि सुनेची वाट पाहत होते. आता त्यांना काळजी वाटू लागली की आपला मुलगा त्यांना घ्यायला अजून का आला नाही. आता दुपारपासून संध्याकाळ होत आली, परंतु मुलगा आणि सून येण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. त्या बिचाऱ्या आईवडिलांना ही गोष्ट समजत नव्हती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आलेले नाहीत, तर आपल्या वृद्ध आईवडिलांना पुण्यामध्ये सोडून देण्यासाठी घेऊन आले आहेत. आपल्या आईवडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांनी पुण्यात सोडून ते दोघे निघून गेले होते. कांताबाई आणि दादाभाऊ तात्या हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलाचा शोध घेत असतात. तिथे दिसतील त्या भेटतील त्या लोकांना विचारत होते की त्यांनी माझ्या मुलाला आणि सुनेला पाहिलं आहे का? परंतु एवढ्या मोठ्या शहरात कोण कोणास ओळखतं? दादाभाऊ तात्यांना आता मात्र मुलावर आणि सुनेवर संशय येऊ लागतो की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना डॉक्टरांकडे नव्हे तर एवढ्या मोठ्या शहरात रस्त्यावर एकटेच सोडून द्यायला आले होते. त्यांनी कुठली आपल्या आईबाबाची काळजी नव्हती की ते प्रेमाने त्यांना दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन आले असते. दादाभाऊ तात्यांनी कांताबाईंना सांगावं, अहो कांताबाई, पोरांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणलंच नव्हतं कधीच. त्यांना तर आपण जड झालो होतो म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या नावाखाली आपल्याला एवढ्या मोठ्या शहरासारख्या पुण्यासारख्या शहरांमध्ये आणलं आणि इथे रस्त्यावर सोडून निघून गेले. त्यांनी आपली एवढीच काळजी असती तर त्यांनी इथून पाठीमागे काय करायचं ते केलं असतं. हा पुलकीचा पुळका त्यांनी आत्ताच का दाखवला असता? त्यांच्या मनामध्ये अचानक कुठून एवढे प्रेम आपल्यासाठी भरून आलं असावं? आपल्याला असं असह्य सोडून निघून ते गेले. एकदाही आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा विचार केला नाही.
जेव्हा हे सगळं कांताबाईंना कळते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सोडून निघून गेले आहेत, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कांताबाई आपल्या पतीच्या खांद्यावर म्हणजे दादाभाऊ तात्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागतात आणि विचार करू लागतात की काय नशीब आहे आपले. कोणत्या जन्माचं पाप म्हणावं म्हणून असा पोरगा पोटी जन्माला आला. स्वतःच्या जन्मदात्या आईबापांना रस्त्यावर सोडून जावं. आपण आयुष्यभर काबड कष्ट करून आपल्या मुलासाठी खूप काही केले आणि त्याच मुलाने आज आपल्याला रस्त्यावर असे सोडून दिले. कांताबाईंनी सकाळ होताच त्या जवळच्या हॉटेलमधून एक कप चहा स्वतःसाठी आणि दादाभाऊ तात्यांसाठी घेऊन येतात. काही दिवसांचा जेवणाचा खर्च भागवणे इतपतही पैसेही त्यांच्याकडे नव्हते. 2-4 दिवस ते दोघेही हॉस्पिटल बाहेरच्या एका झाडाखालीच झोपतात आणि जवळजवळ जे काही थोडेफार पैसे आहेत त्यावरच खाऊन पिऊन दिवस काढतात. 2 दिवसात त्यांचे सर्व पैसे संपतात. आता पुण्यासारख्या शहरात आपल्या आजारी पतीबरोबर कसे राहायचे हे कांताबाईंना समजत नव्हते. ज्या हॉटेलमधून कांताबाई चहा आणि नाश्ता घेऊन येत होत्या त्या हॉटेलच्या मालकाकडे कांताबाई जातात आणि त्या मालकाला विचारतात, बेटा काही काम असेल तर मला दे, माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. मी काही काम केलं तर जेवणासाठी पैसे तरी मिळतील. हॉटेलचा मालक कांताबाईंकडे पाहतो आणि मनामध्ये विचार करतो, या वयामध्ये ह्या बाई काय काम करणार नक्की. परंतु या माझ्याकडे आले आहेत मागण्यासाठी, म्हणजे तितकीच त्यांना गरज कामाची असणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या मालकांनी कांताबाईंना सांगितलं, आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम करू शकतेस. त्या बदल्यात मी तुम्हाला थोडेफार पैसेही देईल आणि सकाळ संध्याकाळ चहापाणीही देईल. हॉटेलच्या मालकाचे बोलणं ऐकून कांताबाईंना खूप आनंद झाला. आता कांताबाई दररोजच्या हॉटेलमध्ये भांडी घासून पैसे कमवत होत्या आणि येणाऱ्या पैशांमधून दादाभाऊ तात्यांचा हॉस्पिटलचा खर्च आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च त्या भागवत होत्या. आता कांताबाई खूप हतबल होत्या. त्यांच्यासमोर दुसरा काहीच पर्याय नव्हता. कसे तरी त्या या उतार वयामध्ये आपल्या नवऱ्याचा आधार बनल्या होत्या. दिवसामागून दिवस जात होते. कांताबाई दिवसभर त्या हॉटेलच्या भांडी घासायच्या आणि त्यांचा उदरनिर्वाह करायच्या. प्राजू ही पुण्यात आली होती. पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात आज तिचा पहिलाच दिवस होता. ती रूममधून तयार होऊन हॉस्पिटलला निघते. त्या हॉस्पिटलमध्ये प्राजूच्या कामाचे इम्प्रेशन बघून, प्राजूचं कामांमधील नॉलेज बघून आणि या सगळ्यामधून पेशंटला बरं करण्याचा तिचा एक्सपिरियन्स बघून त्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये प्राजूला परमनंट केलं होतं. प्राजूसाठी ही गोष्ट खूप आनंदाची होती की पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरांमध्ये आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ती परमनंट झाली आहे. कमीत कमी तिला आता 5 लाख महिना पगाराची नोकरी तिला लागली होती. हा आनंदाचा क्षण आईबाबांना आणि आजी बाबाला सांगण्यासाठी प्राजूने फोन केला. अक्षयच्या फोनवरती फोन करून आल्यानंतरला अक्षयने आपल्या मुलीचा फोन उचलला. दोघांचे बोलणे झाले. आनंदाची बातमी प्राजूने आपल्या बाबांना आणि आईला सांगितली. त्यानंतर प्राजूने बाबांना विचारलं, बाबा आजी आजोबा कुठे आहे? मला त्यांनासुद्धा ही बातमी आनंदाची सांगायची आहे. त्यावेळी अक्षयने उडवाउडवीचे उत्तर देत प्राजूला सांगितलं की बाळा आजी आजोबा आत्ताच मंदिरात गेलेले आहे आणि ते संध्याकाळी येणार आहेत. प्राजूला देखील खरं वाटलं. प्राजूने सांगितलं, ठीक आहे बाबा, मी आता फोन ठेवते आणि आजी आजोबा आल्यावरती संध्याकाळी मला तुम्ही फोन करा. फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी अक्षयने काही प्राजूला कॉलबॅक केला नाही. अक्षयच्या झोपण्याच्या वेळी हे लक्षात आलं की बाबांनी आपल्याला कॉल केलेला नाही. आजी बाबांसोबत आपलं बोलायचं राहूनच गेले. आज पुन्हा एकदा प्राजूने ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि बाबांसोबत बोलण्यासाठी अक्षयला फोन लावला. अक्षयने फोन उचलल्यानंतरला प्राजूने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, बाबा आजी आजोबा कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यावेळी अक्षयने प्राजूला सांगितले, अरे बाळा आज सकाळी 8 वाजताच आजी आणि बाबा रंजना मावशीकडे तिच्या गावी गेले आहेत आणि कमीत कमी ते महिनाभर तिकडेच राहणार आहेत. वाईट वाटलं की आजी आजोबांना आईबाबांनी माझा निरोप दिलाच नसणार आहे. त्याशिवाय ते माझ्यासोबत न बोलता असे कुठेही जाणार नाहीत. परंतु बाबा असे का उत्तर देत आहे माहीत नाही. ठीक आहे बाबा असं म्हणून प्राजूने फोन ठेवला. त्यानंतर प्राजूचं कामाचं रुटीन हे चालू झालं होतं. सकाळी उठून आवरायचं आणि त्यानंतर दिवसभर हॉस्पिटलला जायचे. एके दिवशी कांताबाई हॉस्पिटलमध्ये भांडी घासायला आल्या.
आणि दुपारी जेवायच्या वेळेस ते जेवणासाठी बसलेल्या असताना डबा खोलल्यानंतरला त्यांनी बनवलेल्या भाजीचा वास हा हॉटेलच्या मालकाला गेला. हॉटेलच्या मालकांनी विचारलं, हा स्मेल कसला येत आहे? त्यावेळी त्यांनी चेक केल्यानंतरला त्यांना समजलं का हा तर कांतामावशीच्या डब्याचा स्मेल आहे. हॉटेलच्या मालकांनी कांतामावशींना विचारलं, कांतामावशी ही भाजी कसली आहे ग? खूप छान स्मेल येत आहे. कांतामावशींनी आपल्या गावरान पद्धतीने हॉटेलच्या मालकांना सांगावं, थोडी खाऊन तर बघा, आवडली तर नक्की उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येईन. हॉटेलच्या मालकांनी कांताताईंच्या हातचं तव्यावरचं बेसन खाल्लं आणि आता कांतामावशीला सांगितलं, मावशी उद्यापासून आपल्या हॉटेलमध्ये हा मेनू तू करत जाशील का गं? कांताबाईंनी उत्तर द्यावं, अहो साहेब, कशाला गरिबाची थट्टा करताय? हा कसला आलाय मेनू? हे तर गरिबाचे जेवण आहे. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी सांगितलं, नाही मावशी, ही तुझी रेसिपी आहे, तुझ्या हातची चव आहे, ती खूप छान आहे आणि नक्कीच आपल्या हॉटेलमधून याला खूप मागणी असेल. तू करायला फक्त तयार हो, बाकी मी बघतो. आणि हा उद्यापासून तू भांडी घासायचं काम नाही करायचं, तर तू फक्त जेवण बनवायचं काम करशील. तुझ्या हाताची चुलीवरची गरमागरम भाकर, तव्यावरचे पिठलं. कांताबाई आता त्या हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम नाही तर एका कुकचं काम करत होत्या आणि त्यांच्या हाताला चव असल्यामुळे त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची डिमांड फक्त बेसन भाकरीलाच होती. हे पाहून कांताबाईंना सुद्धा खूप आनंद झाला. हे हॉटेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाजूलाच होतं. त्यामुळे भरपूर कस्टमर हॉस्पिटलचे असायचे. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर प्राजूने हॉस्पिटलच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाण्यासाठी विचार केला आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या पिठलं भाकरीचा खमंग स्मेल आल्यानंतर प्राजूने देखील पिठलं भाकरी यासाठीच ऑर्डर दिली. ऑर्डर आल्याच्या नंतरला सोडून पहिला घास खाल्ला आणि 2 मिनिटं शांत होऊन विचार करू लागली. ह्या बेसनाची चव तर आधी खूप वेळा खाल्लेली आहे आणि चव देखील ओळखीची वाटत आहे, परंतु हे बेसन नक्की कोणी केलं असावं? बनवलेलं बेसन सेम माझ्या आजीच्या हातचं आहे. जेवण झाल्यानंतरला प्राजूने हॉटेलच्या मालकाची भेट घेतली आणि त्यांना विचारलं, तुमच्या हॉटेलमध्ये ही डिश कोण बनवत आहे? मला एकदा त्यांना भेटायचं आहे. त्यावेळी मालकांनी विचारलं, का हो, तुम्हाला का भेटायचं आहे त्यांना? अहो, जेवण ज्यांनी बनवलं आहे त्यात तर एकदम सर्वसाधारण घरातील गरीब कुटुंबातील आजी आहे. त्यांना त्यांच्या मुलांनी आणि सुनेने पुण्यामध्ये येऊन सोडून दिलं आहे, परंतु आमच्या इथे भांडी घासायला म्हणून आल्या आणि एक दिवस मी त्यांच्या हातची चव बघितली, मला ती आवडली आणि त्यानंतर त्या इथे कुक म्हणून काम करू लागले आहेत. त्यांना कसं भेटणार आहे? त्यावेळी प्राजूने सांगितलं, मी खाल्लेले बेसन आणि आजचं बेसन या दोन्हींची चव देखील सेमच आहे आणि मी लहान होते, लहानपणी ते बेसन माझी आजी बनवायची आणि आजीच्या हातची चव अजूनही मी विसरलेली नाही. त्यामुळे कृपया मला त्या आजींना एकदा भेटू द्या. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी कांताबाईंना आवाज दिला आणि बोलावून घेतलं. त्यावेळी कांताबाई प्राजूच्या समोर आल्या. त्यावेळी प्राजूला मात्र त्यांनी ओळखलं नाही. मात्र प्राजूनी आपल्या आजीला पाहता क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि आजीला ती विचारू लागली, तू इथे कसं काय आणि तू या हॉटेलमध्ये काम का करत आहेस? त्यावेळी कांतामावशींनी उत्तर दिलं, बाळा, मी तुला ओळखलं नाही, तू कोण आहेस? त्यावेळी प्राजूने सांगितलं, आजी, मी तुझी नात जी रशियाला डॉक्टर होण्यासाठी गेली होती आणि आता मी भारतामध्ये येऊन डॉक्टर होऊन आली आहे. त्यावेळी कांताबाईंनी आपल्या नातीला समोर पाहिलं आणि धावत पळत जाऊन मिठी मारली. पोरी, किती मोठी झालीस आणि किती दिवसानंतर आलीस. मी आणि तुझे आजोबा किती तुझी वाट पाहत होतो. आजी, बाबांना तुझा फोन यायचा, परंतु ते फोन आमच्याकडे देत नव्हते. तुझ्यासोबत बोलण्यासाठी आमचा जीव तळमळत होता गो. पण बरं झालं बाळा, तू भारतामध्ये आलीस आणि आता त्याआधी मला तू वचन दे की तू पुन्हा मला कधीच सोडून जाणार नाहीस. त्यावेळी प्राजू म्हणाली, हो आजी, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, परंतु तुझ्यावर अशी वेळ का आली आणि आजोबा कुठे आहेत? रडत रडतच आजी मला तिची सर्व हकीकत सांगते. हे ऐकून मी थक्क झाले. आजी, चल आपण बाबांना भेटायला जाऊयात. त्यावेळी कांताबाईंनी सांगितलं, प्राजू बाळा, तुझे आजोबा बघ तिकडे तुझ्या हॉस्पिटलच्या समोर झाडाखाली बसले आहेत. आणि तिकडे जाऊन प्राजूने लांबूनच बाबांना पाहिलं तर बाबांनी काय प्राजूला ओळखलं नाही. परंतु कांताबाईंनी दादाभाऊ तात्यांना सांगितलं, बघितलं का कोण आलंय? दादाभाऊ तात्या म्हणतात, या अख्ख्या मोठ्या सिटीमध्ये आपण दोघेच एकमेकांना होतो. आपण दोघं सोडलं तर कोण आपल्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला येणार? कशाला माझी या म्हातारपणामध्ये थट्टा उडवतेस? त्यावेळी कांताबाईंनी सांगितलं, अहो, आपली प्राजू आलेली आहे.
त्यावेळी दादाभाऊ तात्या म्हणतात, अगं कांता, आपली प्राजू तर डॉक्टर व्हायला परदेशात गेली आहे, ती इकडे कशाला येईल? त्यावेळी कांताबाई म्हणतात, एकदा बघा तरी. दादाभाऊ तात्यांनी पाहिलं तर प्राजू खरोखरच आली होती. प्राजूने दादाभाऊ तात्यांना कडकडून मिठी मारली आणि आजोबांना सांगितलं, आजोबा, मी आता आलेली आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही कोणाचीही काळजी करू नका. तुम्हाला कोणी नाही सांभाळलं तरी तुमचा शेवट मी नक्की करेन. आजोबा, मी लहान असताना तुम्ही दोघांनीच मला सांभाळलं आहे, माझ्यावरती संस्कार केले आहे, मला शिकवलं, मोठं केलं आणि आज मी तुमच्यामुळेच डॉक्टर देखील झालेली आहे. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आणि आजी म्हणायचीच ना की प्राजू, परदेशातून डॉक्टर होऊन लवकर ये आणि पहिलं तुझ्या आजोबांना बरं कर. तर आजोबा, आता तुम्ही कोणतीही काळजी करू नका, मी तुम्हाला पूर्णपणे बरं करेन. आणि आता मी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे माझ्या रूमवरती. प्राजूचं, कांताबाईंचं आणि दादाभाऊ तात्यांचे हे बोलणं ऐकायला आता जवळजवळ गर्दी जमली होती आणि सगळी माणसं एकमेकांशी बोलत होती. एवढ्या मोठ्या डॉक्टरांचे आजी आजोबा असे रस्त्यावर फिरत आहेत. परंतु त्यावेळी प्राजूने सांगितलं, माझ्या आजी आजोबांवरती ज्यांनी ही वेळ आणली ते माझे आईबाबा आहेत. मी आता माझ्या आजी आजोबांना माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. असं बोलून दादाभाऊ तात्या आणि कांताबाई प्राजूसोबत तिच्या रूमवरती निघून गेले. काही दिवसांमध्ये प्राजूने पहिल्यांदा आजोबांना बरं केलं. आता दादाभाऊ तात्या आणि कांताबाई आपल्या नातीसोबत आनंदाने राहत होते. एके दिवशी गप्पा मारत मारत बसले होते. प्राजूने त्यावेळी तिच्या बाबांना फोन केला आणि फोन स्पीकरवर टाकला. त्यावेळी प्राजूने पुन्हा बोलता बोलता बाबांना विचारलं, बाबा, आजी आणि आजोबा कुठे आहे? अक्षयने ठरल्याप्रमाणे प्राजूला उत्तर दिलं की बाळा, आजी आणि आजोबा अजून रंजना मावशीकडून घरी आलेच नाहीत. ते म्हणतात आम्ही तिकडेच आनंदी आहोत, त्यामुळे आमची काळजी करू नकोस. हे उत्तर ऐकून दादाभाऊ तात्यांना आणि कांताबाईंना खूप वाईट वाटलं की बाबा किती खोटं बोलत आहेत. त्यावेळी प्राजूला तिच्या आई वडिलांची खूप राग येत होता. आईबाबांची अशी खोटी वागणूक पाहून प्राजू खूप आश्चर्यचकित होते आणि तिला खूप वाईटही वाटले की तिचे आई बाबा तिच्या आजी आजोबांसोबत असे करू शकतात. प्राजू तिच्या आई वडिलांना बोलते की आई, बाबा, मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जाणार आहे, तुम्ही दोघे माझ्यासोबत फिरायला यायचा. मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जात आहे. प्राजूला तिच्या आईवडिलांची चूक लक्षात आणून द्यायची होती. म्हणूनच मी त्यांना फिरायला जाण्याच्या बहाण्याने विमानतळावर सोडले आणि तिथून निघून सरळ आजी आजोबांकडे आले. दिवसभर आजी आजोबा माझी वाट बघत विमानतळावरच बसले, पण मी त्यांच्याकडे गेले नाही. दिवसभर आईबाबांना माझी वाट पाहिल्यानंतर मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. मला पाहताच आईने मला मिठी मारली आणि रडू लागली, बाळा, आम्हा दोघांना सोडून कुठे गेली होतीस तू? मला खूप चिंता वाटत होती आणि तुझे वडील तर कधीपासूनच टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. अगं, निदान मला फोन करून तरी सांगायचेस ना तू कुठे चालली आहेस ते. आम्हाला इथे असे एकट्याने सोडून निघून गेलीस. अशा गोष्टी ऐकून प्राजू आईला म्हणते की का आई, जेव्हा तुम्ही आजी आजोबांना एकटे सोडून निघून गेले तेव्हा त्यांना कसे वाटले असेल याची साधी कल्पना तरी केली का तुम्ही? शिवाय त्यांना तुम्हाला परत घेऊन जावेसे की वाटले नाही. तुम्हाला तर हेही माहीत नाही की ते कुठे आहेत, कसे आहेत, ते आहेत की नाही. माझे बोलणे ऐकताच आईबाबांना घाम फुटला. ते दोघेही घाबरून खाली बसले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता आणि त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत होता. प्राजू तिच्या वडिलांना म्हणाली की बाबा, तुम्ही मला सांगा की मी काही तासांसाठी तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटेल? कारण काय? विचार केला तुम्ही? आणि तुम्ही आपल्या आजी आजोबांना कायमचे सोडून आलात की किती वाईट वागलात तुम्ही त्यांच्यासोबत? विचार करा, जर मी तुमच्यासोबत असे वागले असते आणि तुम्हाला सोडून कायमची गेले असते तर तुम्हाला कसे वाटले असते? बाळा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला क्षमा कर. असे बोलून आई बाबा दोघेही रडायला लागले. त्यांना त्यांच्या चुकीचा खूप पश्चाताप झाला. पण मग प्राजू आपल्या आजी आजोबांना आईवडिलांसोबत घेऊन येते. आईवडिलांना समोर पाहून अक्षय आणि प्रियाला खूप कृत्यास्पद वाटतं की आपण त्यांना कसं पुण्यासारख्या शहरामध्ये सोडून दिलं होतं. किती या म्हाताऱ्या निष्पाप जीवाची आपण फसवणूक केली होती. खूप वाईट वाटत होतं. प्रिया आणि अक्षय दोघेही कांताबाईंच्या आणि दादाभाऊ तात्यांच्या पाया पडतात. आई बाबा, आम्ही खूप वाईट वागलो तुमच्यासोबत.
आम्ही खूप वाईट आहे. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. तुमच्या स्वतःच्या मुलीने आम्हाला आयुष्यातील खूप मोठा धडा शिकवला आहे. तुम्ही दोघेही घरी चला. आम्ही आत्तापासून तुमची खूप काळजी घेईल. आम्ही तुम्हाला थोडाही त्रास देणार नाही. आई बाबा आम्हाला माफ करा आणि आजपासून आपण सर्वजण एकत्र राहू. प्रिया आणि अक्षय हे आई बाबांना बोलत होते. परंतु त्यावेळी प्राजू म्हणाली, नाही, यापुढे आजारी आजोबा तुमच्यासोबत राहणार नाही आणि तुमच्यासोबत कुठेही येणार नाहीत. आजी आजोबांचा शेवट मीच करणार आहे, परंतु तुमच्या चुकीची शिक्षा ही तुम्हालाच भेटली पाहिजे. मी आणि आजी आजोबा इथे शहरामध्येच राहणार आहोत आणि तुम्ही दोघेही गावाला राहणार आहे. जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळी मला कॉल करा. मी नक्की तुमच्या सेवेसाठी हजर राहील. परंतु तुमच्या म्हातारपणाच्या वेळी तुमची मुलगी तुमच्यापासून लांब राहील याचं दुःख तुम्हाला तुमच्या आयुष्यभर मिळेल. आणि आपल्या म्हातारपणात आपली मुलगी आपल्याजवळ नसणं किंवा गरजेच्या वेळी आपली मुलगी आपल्याजवळ नसणे किती दुःख होतं याची तुम्हाला जाणीव होईल. हीच तुमची शिक्षा. आणि आजी आजोबांना तुमची कसलीही गरज नाही, कारण त्यांची सेवा करण्यासाठी माणसे ठेवलेली आहेत आणि ते त्यांची काळजी घेतात. असं बोलून प्राजू आजी आजोबांना हात धरून एका मोठ्या गाडीमध्ये बसून निघून जाते. प्रिया आणि अक्षय हे मात्र पाहत बसतात आणि त्यांना त्यांच्या वाईट कृत्याच्या कर्माची शिक्षा मिळालेली असते. मित्र हो, तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत वाईट वागलेत तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने तसंच तुमच्यासोबतही घडणार आहे, कारण कर्माचे फळ हे इथेच मिळते. म्हणून आपल्या आईवडिलांना जपा. त्यांना वृद्धाश्रमात नाही, रस्त्यावर नाही तर घरात आनंदात ठेवा. धन्यवाद.